नमस्कार मित्रांनो, देवदूत बिझनेस ग्रुपच्या सबस्क्रायबरसाठी यावर्षी मी आंब्याचा बिझनेस सुरू करायचा ठरवलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो ओरिजिनल हापूस आंबा पिकतो तो आपल्या सबस्क्रायबरना मिळावा यासाठी ही सर्व्हिस सुरू करत आहोत। आणि हे आंबे तुम्हाला मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या भागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जिथपर्यंत लक्झरी जातात किंवा ट्रान्सपोर्टची सोय आहे तिथपर्यंत अवेलेबल करून द्यायचे आहेत। आता मी अशा काही आंबा बागायतदारांना भेटतो आहे, त्यापैकी ही एक बाग आहे। तुम्हाला हे आंबे दिसत असतील किती जवळ आहेत। हे हापूसचे आंबे आहेत आणि हा एवढा जमिनीच्या जवळ आहे। हे एवढ्या जवळ आंबे आहेत। आंब्याची फळ बघू शकता तुम्ही आणि मार्केटमध्ये असलेल्या रेटप्रमाणे तुम्हाला त्यावेळी हे आंबे मिळू शकतात। आता मी ज्या बागेत आलेलो आहे ती बाग माझे मित्र लोकेश कदम यांची आहे आणि ते राहतात कांदळगावला ही बाग आहे मालवण तालुक्यामध्ये। नमस्कार लोकेशजी। नमस्कार। आमच्या सबस्क्रायबरसाठी तुम्ही काय सांगू शकता? आंबे कशा पद्धतीने आपण कुठपर्यंत अवेलेबल करून देऊ शकतो? आंब्याच्या बागेबद्दलही माहिती सांगू शकता? ही आमची बाग सेंद्रिय खताची आहे। पूर्ण लेंडी, शेण, खट्टी, थोडंफार रासायनिक खत, जास्त प्रमाणात नाही। रासायनिक खत म्हणजे सबस्क्रायबरच्या माहितीसाठी सांगतो की जी लेंडी आपण वापरतो ती विरघळली पाहिजे, याच्यासाठी प्रक्रिया होण्यासाठी रासायनिक खताचा थोडासा उपयोग करावा लागतो। तरच ती लेंडी मातीमध्ये पूर्ण विरघळते, एवढ्यासाठीच फक्त, बाकी कल्टरचा वापर करत नाही। बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कुठपर्यंत आंबे देता येतील? कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, दिल्ली, तसेच इथे मुंबई, बोरिवली, बदलापूर या भागामध्ये जातात गाड्या। या जिथे गाड्याचा प्रवास जातो किंवा त्यांना सोयीस्कर पडेल गाडी तिथपर्यंत आम्ही देऊ शकतो तिथे। आंब्याची सध्या पेटी जी आहे ती 1 डझनाची आणि 5 डझनची पेटी असते। 1 डझनाची एक बॉक्स असतो आणि 5 डझनाची पेटी असते। आणि साईज वेगवेगळ्या, लहान छोटे अशा कुठल्या प्रकारात पाहिजे असतील तरी देऊ शकतो त्या प्रकारात। तर अशा प्रकारे ही आंब्याची झाडं आहेत आणि मोठ्या शहरांमध्ये जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरची शहर आहेत तिथे सिंधुदुर्गातला आंबा कुठला आणि कर्नाटकमधून किंवा आंध्र प्रदेशमधून आलेला आंबा कुठला हे फक्त जाणकार लोकांनाच कळतं, बाकीच्यांना ते खाऊनसुद्धा कळत नाही, असं आमच्या बऱ्याचदा लक्षात आलेलं आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी काय आंब्याची टेस्ट असते त्याला जो एक प्रकारचा त्याचं टेक्स्चर म्हणा, त्याचा ॲरोमा म्हणा, तो वेगळाच असतो आणि तो एकदा तुम्ही खाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला की नंतर तुम्ही पुन्हा फसत नाही की हे आंबे कुठले आहेत या संदर्भामध्ये, कारण तो इथल्या मातीचा गुणधर्म आहे। तुम्ही आता आजूबाजूला बघत असाल, हा सगळा डोंगर आहे आणि कातळ बाग आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत करून ह्या बागा डेव्हलप केलेल्या असतात। जवळपास 20-20 वर्ष प्रचंड राबतात इथले शेतकरी आणि त्यातून हे सगळं फळ मिळतं। तर हे छोटंसं एक झाड आहे आणि इथून पुढे तुम्हाला आंब्याची जी काय प्रत्यक्ष पिकवण्याची आणि पद्धत आहे ते तुम्हाला दाखवतो। आणि तुम्हाला जर आंबे पाहिजे असतील अशा पद्धतीचे तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला कमेंटमध्ये देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारणा करू शकता। मार्केटमध्ये जो रेट बदलत असतो वाशी मार्केटमध्ये त्याप्रमाणे आंब्याचा रेट कमी जास्त होतो, तो त्यावेळीचा आंब्याचा रेट तुम्हाला आम्ही सांगू। तर मित्रांनो, आंब्याच्या बागेसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून रानमेवा अवेलेबल आहे, त्यापैकी ही करवंद कशा पद्धतीने धरलेली आहेत बघा। करवंदाची एक मोठी झाडी आहे आणि कंप्लीट करवंदाने ते भरलेली आहे, जिकडे पाहावे तिकडे करवंदच करवंद, कारण तो हा या मातीचा गुणधर्म आहे।
आणि त्याच्यामधून जे काही खनिज द्रव्य प्रत्यक्ष फळापर्यंत येतात मातीतून, ती आपल्यासाठी औषधाचं काम करतात किंवा आपल्या शरीराचं पोषण करतात. म्हणून ह्या मातीतले आंबे किंवा फळं खाणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे प्रत्यक्ष पिकवलेले आंबे अशा पद्धतीने भाताच्या गवतामध्ये जे आडी लावतात आणि हे पिकून विक्रीसाठी तयार असलेले आंबे. पॅकिंग करताना बॉक्समध्ये हे गवत भरून पाठवतो, याला कराड म्हणतात. हे देवगड हापूसचे बॉक्स आणि सॉर्टिंगचं काम चालू आहे. हे प्रत्यक्ष मालक लोकेश कदम. आणि ही पेटी भरलेली 1 डझनची पेटी असते स्टँडर्ड साईज, आणि त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे आंबे, जेवढी मोठी साईज आंब्याची असेल तेवढे आंबे कमी बसतात. म्हणजे 1 डझनमध्ये पेटीमध्ये 10 बसू शकतात. त्याचा रेट सगळ्यात जास्त मिळतो मार्केटमध्ये. आणि जसे आंबे जास्त बसतील, उदाहरणार्थ याच्यामध्ये 15 आंबे बसलेले आहेत, तर ह्याचा रेट त्या 10 आंब्याच्या तुलनेत कमी. म्हणजे आंब्यांची संख्या जास्त आणि रेट कमी होतो. साधारण हे जे आंबे आहेत, कधी मोठ्यात मोठ्या साईजचा तुम्ही आता बघाल तर हा 414 ग्रॅमचा आंबा आहे. ते 250 ग्रॅमपर्यंत वेगवेगळ्या साईजमध्ये आंबे असतात. हा 342 ग्रॅमचा आंबा आहे. हा 332 ग्रॅमचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे आंबे आम्ही अवेलेबल करून देऊ इच्छितो. ज्यांना कोणाला असे आंबे पाहिजे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करावा आणि पुढच्या गोष्टी जाणून घ्याव्यात. धन्यवाद मित्रांनो.